नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज रोजी महाराष्ट्र येथे दौरा होणार आहे आणि त्या अंतर्गत विविध योजनांचे त्यांनी माहिती किंवा ते उद्घाटन करून अनेक गोष्टीचे ज्या गोष्टी होणार आहेत त्यांच्या कार्यक्रमांतर्गत काय असेल नियोजन ते आपण थोडक्यात या व्हिडिओमध्ये आजच्या पाहणार आहोत। ते वाशिमकडे सकाळी 11:15 वाजता ते वाशिममध्ये पोहरादेवी येथे जगदंबा माता मंदिरामध्ये दर्शन घेतील सर्वप्रथम। त्यानंतर मग तिथे वाशिम येथील संत सेवालाल महाराज आणि संत रामराव महाराज यांच्या समाधीवरही ते श्रद्धांजली अर्पण करतील। त्यानंतर पंतप्रधान सकाळी 11:30 वाजता बंजारा समाजाच्या समृद्ध वारशाचा गौरव करणाऱ्या बंजारा विरासत संग्रहालयाचे उद्घाटन करतील। दुपारी 12 वाजता कृषी आणि पशुपालन क्षेत्राशी संबंधित अनेक उपक्रमांचा शुभारंभ करतील। दुपारी 4 वाजता पंतप्रधान ठाणे येथे 32,800 कोटी रुपयाच्या खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन करणार आहेत आणि त्यांची पायाभरणी करतील। त्या संदर्भात त्यानंतर सायंकाळी 6 वाजता मुंबईमधील बीकेसी मेट्रो स्टेशनवरून पंतप्रधान बीकेसी ते RAJVLR दरम्यान जे काही धावणारे मेट्रो ट्रेन आहे त्या मेट्रो ट्रेनला हिरवा कंदील देणार आहेत। त्यानंतर बीकेसी आणि सांताक्रूज स्थानकादरम्यान मेट्रोद्वारा प्रवाससुद्धा ते करणार आहेत। या संदर्भाचं जे आहे तर आपण ह्याच्यामध्ये की वाशिममध्ये नेमकं काय काय होणार आहे त्या संदर्भातील आपण आता थोडंसं आपण माहिती घेण्याचा प्रयत्न करू। वाशिममध्ये काय होणार आहे की वाशिममध्ये जे काय असेल ते 12 वाजता तिथं पोहोचल्यानंतर शेतकऱ्यांना सक्षम बनवणाऱ्या अशा वचनबद्धतेनुसार पंतप्रधान सुमारे 9.4 कोटी शेतकऱ्यांना सुमारे 20,000 कोटी रुपयांचा PM किसान सन्मान निधीचा 18वा हप्ता वितरित करणार आहेत। या 18व्या हप्त्यासह PM किसान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना जारी केलेला एकूण निधी हा 3.45 लाख कोटी रुपये असेल। याशिवाय आपल्याला सर्वांनाच आतुरतेने माहिती आहे की याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सुमारे 2,000 कोटी रुपयांचा 5व्या हप्त्याचं देखील वितरण करणार आहेत। हे एक अतिशय आपल्यासाठी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची आनंदाची आशादायक एक अशी खुशखबर किंवा माहिती आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब कृषी पायाभूत सुविधा निधी म्हणजेच AIF अंतर्गत 1920 कोटी रुपयांचे 7,500हून अधिक प्रकल्प राष्ट्राला समर्पित करणार आहेत। या प्रमुख प्रकल्पामध्ये कस्टम हायरिंग सेंटर, प्राथमिक प्रक्रिया युनिट, गोदामे, वर्गीकरण आणि प्रतवारी केंद्र, कोल्ड स्टोरेज प्रकल्प आहेत। त्याच्यात काढणी पश्चात व्यवस्थापन प्रकल्प यांचा सुद्धा समावेश आहे। पंतप्रधान सुमारे 1,300 कोटी रुपयांचे एकत्रित उलाढाल असलेले 9,200 शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच FPOजला राष्ट्राला समर्पित करणार आहेत। त्याचसोबत पशुधनासाठी जे काही युनिफाईड जिनोमिक चिप आणि स्वदेशी बनावटीच्या लिंग वर्गीकृत वीर्य तंत्रज्ञानाचा पंतप्रधान शुभारंभ करणार आहेत। शेतकऱ्यांना पशुधनामध्ये वाढ होण्यासाठी किंवा वाढ करण्याकडे ती परवडणाऱ्या किमतीमध्ये लिंग वर्गीकृत वीर्याची उपलब्धता वाढवण्याच्या आणि त्यांच्या किमतीप्रती मात्र जे काही 200 रुपयापर्यंत कमी करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे। त्याचं अपडेट होतं ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।